लग्नाची तयारी घरात खूप गडबड चालू होती. बाहेर लाईट्स, आत डेकोरेशन्स, सगळे नातेवाईक आनंदात. सियाच्या खोलीत ती आरशासमोर बसलेली, लाल साडी, दागिने, पण चेहऱ्यावर हसू नाही. तिची मैत्रीण म्हणते, सिया तू खुश नाही दिसत. सिया हलकंसं असते. सगळं ठीक आहे, पण तिच्या डोळ्यात भीती साफ दिसत होती. सियाचा भूतकाळ, फ्लॅशबॅक. काही वर्षापूर्वी सिया कॉलेजमध्ये शिकत होती. तिथे तिची ओळख झाली अर्जुनशी. तो खूप सिंपल, केअरिंग मुलगा होता. दोघं हळूहळू क्लोज झाले. एक दिवस अर्जुन म्हणाला, सिया मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. सिया लाजत हो म्हणाली. दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन सिंपल मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर काही दिवस सगळं खूप छान चाललं होतं. पण एक दिवस अर्जुन कामावरून येत असताना ॲक्सिडेंट झाला. सिया हॉस्पिटलमध्ये धावत गेली. डॉक्टर बाहेर आले. सॉरी, आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. सियाचं जग तिथेच संपलं. सिया पूर्णपणे तुटली होती. घरच्यांनी तिला परत घरी आणलं, पण तिने कोणालाही तिच्या लग्नाबद्दल सांगितलं नाही. ती मनातच सगळं दडवून ठेवते. काही महिन्यांनी नवीन लग्नाचा घरचे तिचं लग्न ठरवतात. अर्णव सोबत. अर्णव एक चांगला समजूतदार मुलगा होता. सिया नकार द्यायचा प्रयत्न करते, पण घरच्यांच्या दबावामुळे ती होकार देते. लग्नाआधी दोघांची भेट होते. संध्याकाळचा वेळ. हलकासा वारा वाहत होता. घरच्या टेरेसवर हलकी लाईट्स लागलेल्या होत्या. सिया एकटीच उभी होती. तिच्या हातात तिच्या साडीचा पल्लू घट्ट पकडलेला. ती खूप नर्वस दिसत होती. तेवढ्यात अर्णव हळूहळू तिच्याकडे चालत येतो. तो थोड्या अंतरावर थांबतो आणि शांत आवाजात म्हणतो, सिया. सिया मागे वळते. तिच्या चेहऱ्यावर हलकी घाबरलेली भावना होती. ती हलकंसं म्हणते, हां. दोघांमध्ये काही सेकंद शांतता पसरते. फक्त वाऱ्याचा आवाज. अर्णव तिच्याकडे बघत म्हणतो, तुला काही सांगायचं आहे का? सिया थोडी गोंधळते. तिचे डोळे इकडे तिकडे फिरायला लागतात. तिला सगळं सांगायचं असतं, पण शब्द बाहेर येत नाहीत. ती मनातच विचार करते, सांगू का सगळं? जर सांगितलं तर हे लग्न तुटेल. तिच्या डोळ्यात पाणी जमा होतं. अर्णव पुन्हा शांतपणे म्हणतो, काहीही असो, आत्ताच सांगितलेसं तर बरं होईल. सिया त्याच्याकडे बघते, पण लगेच नजर खाली करते. ती हलक्या आवाजात म्हणते, नाही, काही नाही. अर्णव काही सेकंद तिच्याकडे बघत राहतो, जणू त्याला काहीतरी कळते. पण तो काहीच बोलत नाही. तो फक्त हलकस असतो आणि म्हणतो, ठीक आहे. तो वळतो आणि निघून जातो. सिया तिथेच उभी राहते. तिच्या डोळ्यांतून अश्रू व्हायला लागतात. ती मनात म्हणते, माफ कर, मला सांगायची हिंमत नाही झाली. लग्नाचा दिवस. सिया स्टेजवर येते. सगळे आनंदात. पंडित मंत्र म्हणत असतो, पण अचानक सिया जोरात म्हणते, थांबा, मला हे लग्न करायचं नाही आहे. सगळे शॉक्ड होतात. रुद्र शांतपणे विचारतो, का सिया? सिया रडत सगळं सांगते. मी आधीच लग्न केलं होतं. मी अजूनही त्याला विसरू शकले नाही. घरचे रागवतात, नातेवाईक कुजबूज करतात. ही मुलगी चुकीची आहे. सिया डोकं खाली घालून रडत उभी असते.
अर्णव पुढे येतो. सगळे शांत होतात. तो म्हणतो, मला हे सगळं आधीपासून माहीत होतं. सगळे पुन्हा शॉक्ड होतात. अर्णव पुढे म्हणतो, मी तुझ्याबद्दल सगळं जाणून घेतलं होतं, पण मला वाटलं तू योग्य वेळ येईपर्यंत सांगशील. सगळे शांत उभे होते. वातावरण खूप भारी झालं होतं. ती डोकं खाली करून रडत उभी होती. अर्णव तिच्याकडे हळूहळू चालत येतो. अर्णव शांत आवाजात म्हणतो, तो गेला हे खरं आहे, पण सिया, आता तू काय ठरवणार आहेस? सिया काहीच बोलत नाही. तिच्या डोळ्यात फक्त अश्रू. तिला काहीच कळत नव्हतं. अर्णव पुढे म्हणतो, तुला अजूनही लग्न करायचं आहे का की नाही? सिया पूर्ण कन्फ्यूज होते. तिच्या मनात खूप विचार चालू असतात. अर्णव हळूच म्हणतो, मी अजूनही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सगळे त्याच्याकडे बघतात. तो पुढे म्हणतो, पण तू विचार करून उत्तर दे, कारण एकदा आम्ही इथून परत गेलो तर लोक अजून जास्त बोलतील. तुझी बदनामी होईल. तो तिच्याकडे बघून खूप शांतपणे म्हणतो, आणि जर लग्न झालं तर तुला जसं राहायचं आहे तसं राहू शकतेस. मी तुला कधीच कोणत्याही गोष्टीला फोर्स करणार नाही. सिया त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात रिस्पेक्ट आणि विश्वास दिसतो. ती हळूच म्हणते, मला थोडा वेळ हवा आहे. अर्णव हलकंसं हसतो, मी वाट पाहीन. सगळे हळूहळू शांत होतात. घरच्यांनाही रुद्रचा डिसिजन मान्य होता. अर्ध्या तासानंतर सिया रूममधून बाहेर येते आणि तो लग्नासाठी होकार देते. पुन्हा लग्न सुरू होतं. वाणीच्या चेहऱ्यावर आता खरू हसू असतं आणि दोघं कायमचे एकत्र होतात. कशी वाटली स्टोरी? कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.